झालेला आहे. बक्षीस आलंय. माझी शाखा गेली 10 वर्षे माझ्याकडे नाचत आहे. शिवसंबंध नाच मंडळ मुक्काम भरणे याचकडून 101 रुपयाचं बहुमूल्य असं बक्षीस आलंय. बाळीभाऊ घासून झाली पाहिजे, घासून झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. त्याप्रमाणे शंकर बडवे 50 रुपये, आत्माराम चिनकटे 50 रुपये, दोन्ही मिळून 100 रुपये आले. आभारी आहोत. श्री साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स खेड दापोली चिपळूण असा प्रवास करत असतात आमचे मित्र, 100 रुपये. धन्यवाद. साई तारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स दररोज सेवा आहे. जर कोणाला पाहिजे असलेला आम्हाला कार्ड आहे घेऊन जावा. त्याने सुद्धा 201 रुपये बक्षीस दिले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र सुभाष शिंदे यांच्याकडून 101 रुपये आले. धन्यवाद. मंडळी जास्त वेळ होतोय, रात्री थोडी सोंगेपण असा कार्यक्रम आपल्याला करायचा नाहीये. विषय आहे गवळणीचा. बुवाने मला आवाहन केलंय की जे बुवा बोलायचं पहिले बारीपासूनच बोला. पण बुवा तुम्ही बारी मरीव केली तर मी तुम्हाला काय बोलणार, काय शिव्या घालणार? म्हणजे आपण काय बोलायचं नाही, पाठून बोला त्याची निंदा करायची, हा बुवाचा धंदा आहे. तरी सुद्धा बुवा मी तुमची कळ काढणार हे 100%. ए डॉन आले आले बुवा म्हणा झोकात आला सगळा डॉन. हा डॉन कसला, हा पापकॉर्न असं चिमाला करता. मागणं पुन्हा तसा कपाट, मागणं पुन्हा सपाट तसा काय गोदरेजचा कपाट. सत्ती बुवा आहेत काय तुम्हाला? हात पुढे डोंगर आहेत काय? डोंगर तुम्हाला आहेत? समाचार घेतो बुवा गवळण कशी आहे बघा. म्हणतात ना प्रेम प्रेम. बुवाला प्रेम लय उतू गेलं दिसतंय. तुमच्या गवळाची काट कशी देते बघा. तुमची चाल आहे ओसाय 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 वो बोलून गेले ए मोहना ए मोहना. वा वा वा. बुवा मी सुद्धा कोरोनाची व्हॅक्सिन घेतली आहे. अंतर असं तापाने भरणार होतं तरी सुद्धा बुवा स्टेजवरती बुवा मध्ये उभा आहे. काय म्हणतोय? अगं ये राधिके हे राधा हे ए राधिके ए राधिके ए राधिके. सोड तू रागना, सोड तू रागना, जवळ बसना. अगं सोड तू रागना, जवळ बसना. तुला देईल किसना. कृष्ण म्हणजे पप्पी पण होते, तो कृष्ण नाही. कृष्ण म्हणजे कृष्णदेव. काय तुला देईल? प्रेम देईल. तुला पाहिजे ना म्हणून ये राधिके ये राधिके ये राधिके ये राधिके. सोड तू रागना, जवळ बसना. सोड तू रागना, जवळ बसना. तुला
या ठिकाणी आमचे मित्र आलिम सागर, मुकेश गुलबे आणि बाबा राणी गाव उधळे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. आम्ही त्याच्या आभारी आहोत. धन्यवाद. चला आता गौरव गाऊया. थोडी बुवांची तिसकी मारून दाखव बुवांना. बघा, या राधेला पटवण्यासाठी मी आज कंबर कसली आहे, कारण माझ्या मनामध्ये ही रूप गर्विता काळजात ठसली आहे. या सावळ्या कानाला पाहून ही गोड गालात हसली आहे, आणि खरं बोलता हो गाणा ही गवळ्याची पोर माझ्या हृदयात बसली आहे. अगं तुझ्या गोऱ्या गोऱ्या चिकना रूपावर हा गाणा घडलेला आहे. तुझी कोमल काया मला करते घायाळ, तुझा नखरा मला कळलेला आहे. अगं तुझ्या या यौवन तारुण्यावर कानाने प्रेम जाळ टाकलेले आहे. अगं तुझी गोरे गोरे गुलाबी गाल ओढून लाल करीत हा डाव ठरलेला आहे. बघा, अगं तडक भडक धडक राधेत वागण, तडक भडक धडक राधेत वागण, नखरेला आता तिचं काय सांगण. ही गवळ्याची पोर लावी जीवाला घोर, ही गवळ्याची पोर लावी जीवाला घोर. अहो हिला लागलंय 16 आणि मग दोन ओढून करून लाल, असे दोन ते ओढी ओढी लाल करीत. ए राधाबाई, तुला माहितीच पडणार नाही म्हणून दोन ओढून करून लाल. अगं तुझे गोरे गोरे गाल,
साऱ्या गोष्टीला लागल्या पाठी, साऱ्या गोष्टीला लागल्या पाठी, साडी विडीची वाटाया गाठी. कट कणाईची उडवील जाईना, कट कणाईची उडवील जाईना. इथं लुटून चिकना माल, इथं लुटून चिकना माल. तोला ओढून करू कलाल, तोला ओढून करू कलाल. तुझे गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. तुझे गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. गोरे गोरे काल. तडक तडक राहते वागण, चक्रेला आता तिथं काय सांगणं. तडक तडक राहते वागण, चक्रेला आता तिथं काय सांगणं. ही गवळण मोठावीची वालगण, ही गवळण मोठावीची वालगण. तिला लागलंय डोळावता, तोला ओढून करू कलाल. तुझे गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. गोरे गोरे काल, तोला ओढून करू कलाल. गोरे गोरे काल. या ठिकाणी गवळण चांगली घेतलेली आहे. मंडळाचा मान राखून ही गवळण एकदम वेच घेतलेली आहे. म्हणून आमचे मित्र तांबट पोलीस पाटील, अरविंद तांबट पोलीस पाटील नांदगाव यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान बक्षीस आलंय. धन्यवाद. राकेश शिंदे गाव मांडी गावचे सरपंच आपले मित्र यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. धन्यवाद. सागर अनिल मुकेश गोळवे रत्नाकर महाकाळचे शिष्य यांच्याकडून 100 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी स्तवन झालं, गण झालं, गवळण झाली. शक्तिराचा गाभा म्हणजे सवाल जवाबाचा आजचा कार्य आपल्या समोर सादर होतोय. या ठिकाणी संदीप गोळे जो आम्हाला विषय दिलाय, तो विषय तुम्हाला त्याने ऐकून दाखवला तरी सुद्धा मी तुम्हाला आता पुन्हा विषय ऐकून दाखवतो. संदीप बुवा, तुम्ही जर कोणी लांब उभे असाल तर जवळ उभे राहा. तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही ज्ञानी आहात. माझ्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहात. तुमच्या शेअर मध्ये तुम्ही सांगून गेलाच नाही तुमची कहाणी. माकड बोलतो माझीच लाल, अशी तुम्ही तर बुवा करून गेलात. परंतु शास्त्राचा विषय आला की काही बुवा पळवट काढतात. उत्तर देण्याचा कुणी उत्तर दिलं तर शास्त्राचा पुरावा मागतात, परंतु प्रत्येक शाळेत काय कमरेला बांधून शास्त्र पुराण फिरत नसतो. जर तुम्हाला उत्तर पटलं तर होय म्हणा, तुम्हाला रंगात देव तिची मोठमोठी शपथ आहे. उत्तर तुम्हाला खरं प्रयत्न करतो, लक्षात असू द्या. तुमचा प्रश्न आमच्याकडे आहे की मंदोदरी आणि विभीषण त्याने एक पुत्र झाला, तर त्याचे नाव काय? तुम्ही सांगितलंय की मेघनाथ, प्रहस्त, अंतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नायंतक आणि त्रिशिरा ही नावे सोडून सांगावे बुवा. उत्तर देतोय मंदोदरी आणि विभीषण. हा जर बुवा विषय बघायला गेला तर मंदोदरी ही पहिली रावणाची बायको होती. बघा बुवा, मंदोदरी ही पहिली रावणाची बायको होती. त्या मंदोदरीने रावणाला बरेच काही समजावलं. जेव्हा सीतेचं हरण झालं, रावणाने सीतेला पळवून आणलं. हा तुम्हाला इतिहास सगळ्याला माहिती आहे, रामायण. म्हणून मंदोदरी रावणाला काय म्हणते, अहो धनी असं वागू नका, हे पाप आहे. तुम्ही पाप जर कराल तर हे पाप तुम्ही कुठे फेडाल, पण त्या पापाचे वाटेकडे आम्ही होणार नाही. तरी सुद्धा रावण त्या मंदोदरीला सांगतो की तू यामध्ये पडू नकोस, मी माझं बघून घेईन. म्हणून रावणाचं शेवटी रावणाच्या अजून रामाचं वध होतं.
आणि कालांतराने विभीषण ही मंदोदरी त्या विभीषणाशी लग्न करते. त्याच्यानंतर तिला जो त्या विभीषणाला एक मुलगी असते, तिचे नाव त्रिशिरा असतं पहिल्या बायकोचं. विभीषणाला एक मुलगी असते पहिल्या बायकोपासून, ती त्रिशिरा या नावाची मुलगी असते. आणि मंदोदरी आणि विभीषण याचा जो मुलगा होतो त्याचं नाव बुवा आहे वैभीषण. वैभीषण नाव आहे. आणि याला तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर अद्भुत रामायण हा ग्रंथ आहे, त्याच्यावर तुमचं बहुत्तर आहे. जर पटलं तर होय मला तुम्हाला पुरावे सगळं दिलाय, माझा पुरावा नाही परंतु ते वाचलाच गेलाय. दुपारी आता प्रश्न आला तेव्हा तुम्हाला विश्लेषण केलंय, बुवा तुम्ही खरे शाहीर असाल, तुम्ही विद्वान शाहीर जे तुम्ही शिष्य आहात, म्हणजे तुमचं नाव किती मोठं असेल, तुमचं गाव किती मोठं असेल आणि तुमचं हे किती मोठं असेल. हे मध्ये रंगोरंगोटी म्हणतोय मी, म्हणून तुम्ही खोटं बोलू नका. तुम्हाला उत्तर दिलंय. माझा प्रश्न बुवा तुमच्या बघा सरळ आहे, सोपा आहे. उत्तर दिलं तर होय म्हणेल, मला पुरावायची गरज नाही, नक्कीच होय म्हणेल. स्वतःच्या लग्नाला ज्यांनी गवताचा भारा विकून, स्वतःच्या लग्नाला ज्यांनी गवताचा भारा विकून हळद आणून आपल्या अंगाला फासली त्याचं नाव काय, व तो भारा किती रुपयाला विकला, त्यानंतर त्याने एक बंगला बांधला, तो बंगला त्याने कितीला बांधला, पाया खणताना तिथे एक मूर्ती सापडली, त्या मूर्तीचं नाव काय व ती त्यामध्ये किती हंड्या व किती खंड्या द्रव्य मिळाली. एवढंच बहु उत्तर आहे. जमलं तर द्या, नाही तर सोडून द्या. मला हरवायचा तुमचा मनापासून एक शोक आहे, पण मी म्हणतो हा संदीप बुवाचा प्रत्येक बारीचा एक जोक आहे, एक जोक आहे. तारुण्याच्या गणीमध्ये जाळून या फुले अंग, अहो नांदली रमा भीमाच्या संग. थोडीशी बुवा टिचकी मारून जातो. बुवा दिसतात तेवढे सोपे नाहीत, म्हणून अरे आले आणि आले किती आणि गेले किती, तुझ्यासारखे आले आणि किती गेले किती. अरे त्यांचा नाही मी हिशोब ठेवला, आज माझ्या जोडीला अहो रडवा बुवा हा भेटला. ह्याच्या पुढे अजून जाऊ बोलू का. आज माझ्या जोडीला अहो शेमडा बुवा हा भेटला. अजून बोलू का. आता बुवा नक्कीच चिडल. जर का बुवा तसे असतील तर निव्वळ योगायोग समजावा. आणि आज माझ्या जोडीला हात टाकल्या बुवा हो भेटला. आहे ना टक्कन. बियंकर आहे बियंकर बुवा म्हणून आले आणि किती गेले किती, आले किती आणि गेले किती, नाही हिशोब ठेवला. आले किती आणि गेले किती, नाही हिशोब ठेवला. आज माझ्या जोडीला टकल्या बुवा हा भेटला. आज माझ्या जोडीला रडवा बुवा हा भेटला.
आपणाचा साना वागे दारू पिणाऱ्या टोळकी संगे दारू पिणाऱ्या टोळकी संगे शुद्ध राहिली या रानात जागी अहो मोठेपणाच्या मारतोय बोबा मोठेपणाच्या मारतोय बोबा तीळ शाना उतावळा हा तीळ शाना उतावळा आज माझ्या जोडीला नकल्या बुवा हा भेटला आज माझ्या जोडीला शेवळा बुवा हा भेटला एक पूर्ण मुद्दाम नाही गायला कारण या मंडळ सेक्रेटरी संदीपदादा बडवे यांना मुलगा झाला असून आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी दुपारी मला फोन केला, योगेश भाऊ काहीतरी एक फुगडा बोला होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन एक भाषेचा फुगडा गातोय, तो सुद्धा गमतीशीर आहे कसा बघा. आता पाळसा म्हटल्यानंतर हा विषय इथे नाही, परंतु हा पाळसा म्हटल्यानंतर आपण काहीतरी भेट वस्तू आणतो. कोण खेळणं आणतं, कोण आरटोपडा आणतं आणि काय कोण कोण भेट वस्तू आणतो. या ठिकाणी आम्ही सुद्धा भेट वस्तू दिलेल्या आहे. संदीप दादा, तुमच्या चिरंजीवाला भावी आयुष्याला आमच्याकडून शाहिरांच्या सर्व या मंडळींच्या शुभेच्छा. काय वस्तू आणली संदीप बुवानी? संदीप बुवानी वस्तू काय आणली बघा. काय ती शोभिवंत वस्तू. ती वस्तू पाळण्याला बांधली की मुलगा हसत हसत त्या पाळण्याला हात घालतो. पण ती वस्तू कुठली बघा. लाडक्या रियांचा चिमण्याला. हो बुवा ऐका, तुमची वस्तू लय ग्रेट हो. लाडक्या स्त्रियांचा चिमण्याला अहो पारशाला आले तर बघण्याला. आणि मोरे बुवांचा पोपट बांधलाय पाळण्याला. काय तो पोपट? लाल चोचीचा पोपट समजे बुवांचा. मोरे बुवांचा लाल चोचीचा पोपट पाळण्याला बांधतोय. लिटू लिटू मध्ये हालतोय पोपट. असा तो बाळगा खेळतोय, असा हात मारतोय त्या पाळण्याला. आणि काय काय ते पोरगा मजा करतोय म्हणून संदीप दादांचं म्हणून काय म्हणतोय. लाडक्या रियांचा चिमण्याला, लाडक्या रियांचा चिमण्याला पारशाला आले तर बघण्याला. आणि मोरे बुवांचा पोपट बांधलाय पाळण्याला. 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 आणि मोरे बुवांचा पोपट बांधलाय पाळण्याला.
त्याचप्रमाणे संदीप बडवे 200 रुपये धन्यवाद. प्रथम फेरी संपूर्ण आहे. भुवना काय वेळेवर बोलू नये, भुवने मजा करायचे. धन्यवाद. Yeah.